हा आहे प्रेम पटेल, वय वर्ष 17। प्रेम आपल्या समवयस्क मुलांप्रमाणे खेळायचा, बागडायचा, पण आज प्रेमवर कुबडीचा आधार घेऊन चालणं नशिबी आलंय। प्रेमवर ही वेळ आली आहे उंची कमी असल्याच्या न्यूनगंडामुळे आणि त्यातूनही सायन हॉस्पिटलमध्ये फसलेल्या ऑपरेशनमुळे। कल्याण जवळच्या उंबार्ली गावात राहणाऱ्या प्रेमला कमी उंची असल्यामुळे शाळेत मित्र चिडवायचे, त्यामुळे तो आईकडे कटकट करायचा। कल्याणच्या स्थानिक डॉक्टरांनी या संदर्भात प्रेमला सायन हॉस्पिटलकडे नेण्याचा सल्ला पालकांना दिला। त्यानुसार सायन हॉस्पिटलमध्ये नेलं असता तिथले डॉक्टर बिनोदी शेठ यांनी प्रेमला नक्की उंची वाढेल अशी हमी दिली। काही दिवसांनी प्रेमच्या पायाचं ऑपरेशन झालं, पण ऑपरेशन असफल झाल्याचं लक्षात आलं। प्रेमला कुबड्यांना धरून चालावं लागतंय। 1.5 साल से मेरे पैर में प्रॉब्लम चल रही है। अभी तक उन्होंने 6 बार ऑपरेशन किए और अभी तक सब ऑपरेशन फेल है और मेरे पैर, मुझे आज चलने को नहीं जमता। मेरे एक पैर में काफ़ी कम अभी जान नहीं बची है, मुझे चलने को नहीं जमता। दोनों पैर में अभी भी तकलीफ है। प्रेमच्या पायाला जखमा झाल्या, त्याला चालता येत नाहीये। डॉक्टर बिनोदी शेठ यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही दाद दिली जात नसल्याचा आरोप प्रेमच्या आईने केलाय। पैर तो अच्छा नहीं हुआ, मगर पैर को पूरा डॉक्टर लोग ने पूरा मेरे बच्चे के पैर के ऊपर सिखा है और डॉक्टर ने हाथ नहीं लगाया। मैडम ने, उनके चेले लोग ने हाथ लगाए। बच्चे का मेरे पाँव पूरा खराब अच्छा चाहिए और जो हमारा भरपाई है पूरा, उसका पूरी लाइफ बेकार के भरपाई चाहिए हमको बस। प्रेमच्या ऑपरेशनला 1.5 वर्ष उलटलंय। सामाजिक कार्यकर्ते संतोष खरात या प्रकरणी पाठपुरावा करत आहेत। प्रेम पटेल का पैर एकदम सड़ा हुआ स्थिति में आज के तारीख में, लेकिन उसको ट्रीटमेंट अच्छे तरह से मिलना ये अपना एक स्वाभाविक गुणधर्म है और उसे अच्छा एक बच्चे के साथ उसको स्कूल जाना चाहिए, सब जगह खेलना कूदना चाहिए, उसका भविष्य और को अच्छा ही है। लेकिन ये डॉक्टर की गलती की वजह से आज वो बेचारा अपंग हो गया है। सायन हॉस्पिटलचे डीन डॉक्टर सुलेमान मर्चंट यांनीही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली। ऑपरेशन नंतर फॉलोअपसाठी रेग्युलर बोलावलं असता प्रेम पटेल नियमितपणे आला नाही। एप्रिल 2013 मध्ये ऑपरेशन झाल्यावर फॉलोअपसाठी तो डिसेंबर 2013 मध्ये आला। रुग्ण परत हॉस्पिटलकडे आल्यास आम्ही त्याच्यावर परत उपचार करू। उंची कमी असली म्हणून काय झालं, त्याचा न्यूनगंड बाळगण्याचं खरं म्हणजे काही कारण नाही। त्यासाठी असे कोणत्याही प्रकारचे उपचार करून घेण्याची आवश्यकता आहे का, हा खरा प्रश्न आहे। प्रेम पटेल या तरुणावर पुन्हा उपचार व्हावेत आणि पुन्हा एकदा त्याला सुरळीत आयुष्य आनंदाने जगण्याची संधी मिळावी हे मात्र नक्की। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।